गाव या ठिकाणी आज आम्ही मुक्कामी थांबलेलो आहोत। तर मध्य प्रदेश संपून आपली महाराष्ट्राची बाउंड्री म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात आम्ही आहोत आणि या संपूर्ण नर्मदेहर संपूर्ण डोंगर भागामध्ये हे एक रमेश पावरा आहेत, ते या ठिकाणी आश्रम चालवतात। बिलगाव या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे। हे बाबाजी नर्मदेहर कधीपासून आश्रम चालवताय? आश्रम माया आता कमीत कमी 2 महिने आहे आता झाला आहे। पहिल्यांदा तो 2 वर्षापासून माझ्याकडे येत जातात, पण आता आश्रम आहे नाथ बाबाजीने आला, आता आमचे परिक्रमाला येतात, असं सांगतात ही जागा कोणाशी सांगायचं माझी आहे असं म्हटलो मी। मग इथे आपण आश्रम संपूर्ण डोंगर भाग आहे, पण तुम्ही किराणा वगैरे सामान कुठून आणताय की कारण जाण्याला पण इथून रस्ता नाही व्यवस्थित? दडगावला जावं लागतो माया। दडगाववरून सामान घेऊन येता? दडगाववरून जातो मी। पहिल्यांदा पाणीची सोय होते, गाडीमध्ये पाणी आणायचं मी, पाणी आणून आपले परिक्रमावाल्याला पाणी द्यायचं पिण्यासाठी। बघा पाणी पण बाहेरून त्यांना आणावं लागतं, खालून मैयावरून। परिक्रमावासियांची आनंदाने सेवा करतात जंगलामध्ये हे नर्मदेहर। डोंगराच्या खाली हे पत्र्याचं शेड त्यांनी ठोकलेलं आहे आणि या ठिकाणी आश्रम आहे। परिक्रमावासी खप्पर माल वगैरे सगळं उतरून या ठिकाणी थकून येतात आणि ते त्यांची सेवा करतात। बघा चारही बाजूनं संपूर्ण डोंगर आहे आणि या पूर्ण डोंगराळ भागात त्यांनी हे आश्रम दमून आलेले आहेत सगळे परिक्रमावासी। बघा या ठिकाणी परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे। बिलगाव या ठिकाणी रमेश पावरा यांच्या इथे सेवेसाठी कल्याणवरून एक काका आलेले आहेत, आपण त्यांना विचारूयात काय काय सेवा देतात ते। नर्मदेहर सेवा करताय आपण, कधीपासून सेवा करताय? 16 नोव्हेंबर पासून करतोय। 16 नोव्हेंबर पासून। सेवेमध्ये काय काय देतात परिक्रमावासियांना? सकाळी चहा देतो, नंतर नाश्ता देतो, नंतर दुपारचं जेवण देतो आणि संध्याकाळचं जेवण देतो। मग 5 वाजता असा चहा देतो, 5 वाजता चालेल। ज्यांना परिक्रमा करायची इच्छा आहे पण परिक्रमेला येता येत नाही तर इथे येऊन तुम्ही सेवा पण देऊ शकताय। हे रमेश पावरा यांचं घर आहे, हे दाखवा मॅडम। आणि बिलगावच्या अगोदर उंबरीपाडा म्हणून गाव आहे, तिथे हे उदयन नदीच्या बोटीतनं बाहेर आल्या आल्या हे हा आश्रम आहे आणि इथे जवळजवळ 50 लोकांची राहण्याची सोय आहे। तर इथे तुम्ही 8-10 दिवस 15 दिवस महिनाभर येऊन स्वतःचं राशन पाणी देऊन किंवा फिजिकल मदत पण करू शकता। इथे राहण्याची सोय करतात हे इथे, आणि तुम्हाला जर नाही परिक्रमा करता आली तर परिक्रमाची सेवा करू शकता। ते कल्याणला कामावरती त्यांना सुट्टी भेटत नव्हती, 10 दिवसांची सुट्टी घेऊन आलेले आहेत इथे सेवेसाठी, बरोबर? नर्मदेहर तुलपाणी जंगलामध्ये बिलगाव या ठिकाणी नर्मदा निरंजनी गोरक्षनाथ धुना फाउंडेशन संचलित बिलगाव उंबरपाटी पाडा या ठिकाणी हे आश्रम आहे। जर कोणाला आर्थिक स्वरूपात जर कोणाला मदत करायची असेल तर इथे नंबर दिलेला आहे, रमेश भाई गुलबा पावरा नाथ बाबा यांच्यावरती तुम्ही आर्थिक मदत करू शकता। आत्ताच काकांनी चहा बनवलेला आहे, परिक्रमावासी खप्परमाल उतरून सगळे थकून आलेले आहेत आणि इथे परिक्रमावासियांची चहा पिण्यासाठी गर्दी झालेली आहे। थकून आल्यानंतर चहा पिण्यासाठी परिक्रमावासियांची गर्दी। सर्वांना पुरेल असा चहा इथे देत आहेत। भरून द्या। चारी बाजूला डोंगर आहे, कुठेच घर नाहीये आणि या ठिकाणी हे आश्रम आहे आणि ही परिक्रमावासी।
चहा उकळत आहे इथे आणि काका चहा देत आहे सर्वांना. सगळ्या परिक्रमावासियांनी आता चहा घेतलेला आहे आणि आता आम्ही आरती घेणार. आरती झाल्यानंतर या ठिकाणी 60 ते 70 परिक्रमावासी आहेत आणि सेवा करणारे 4-5 जणच आहेत. तरी एवढं लांब अंतर चालून आल्यानंतर आम्ही पण सेवा करणार आहोत. चपाती लाटणार, कोणी भाजणार. आताच सर्वांनी चहा घेतला आणि परिक्रमावासी माता आहेत, सर्वजण चपात्या करतायत बाहेरच आश्रमाच्या. कोणी लाटत आहे, कोणी गोळे करून देत आहे, कोणी भाजत आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. तर आज आमचा पायी परिक्रमेचा 12वा दिवस आहे. आम्ही आहोत शुलपाणी जंगलामध्ये. भिलगाव या ठिकाणावरून दडगाव कडे निघालेलो आहोत. तर चला बघूया आज काय प्रसंग येतात शुलपाणीमध्ये, काय काय घडतं ते. नर्मदे हर. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि परिक्रमावासी भिलगाववरून दडगावकडे निघताना शुलपाणी जंगल. जंगलातून चाललो होतो. जाताना सकाळीच 6:30 झालेले आहेत आणि लहान मुलं अशी वाटेवरती येतात चॉकलेट घेण्यासाठी शुलपाणी जंगलातील. एक जरी त्यांना चॉकलेट दिली ना, खूप त्यांना आनंद होतो. नर्मदे हर. आईने घरून येताना टिकल्याचे पाकिट आणले होते. तर आता शुलपाणी जंगलातील लहान लहान मुलींना टिकल्याचे पाकिट देताना. नर्मदे हर. जंगलामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे परिक्रमावासी बाहेरच असं कुठेही रस्त्यावर हापसा दिसला की तिथे स्नान करतात. आणि ही साध्या पद्धतीची शुलपाणी जंगलातील घरे. सहाला निघालो होतो. स्नान केलं नाही कारण पाण्याची थोडी व्यवस्था कमी होती. त्याच्यामुळे पुढे आल्यानंतर एक छोटीशी नदी लागली, तिथे स्नान केलं आणि आता आम्ही आरती करणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. ओम जय जगदानंदी मैया आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी. हो मैया अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन धावक शारद भगवंती. ओम जय जगदानंदी देवी दूरक वाहन राजत वीणा वादयंती. हो मैया वीणा वादयंती. झुमकत 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 जननन जननन जननन.
जातकारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्णदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुली नमः संप्रदायकं कलौवलोक भारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर वीरपुरपापदूतरं वरसमत्सपातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मुकुटसूनुर्नर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं तदं वीक्षितं यदा मुकुटसूनुशब्दवासिरारि सेवि सर्वदा पुनर्भवाप्ति जन्म जन्मवाप्ति दुःखवर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्ष नीर तीर धीर पक्षि लक्षि पूजितं वशिष्ठ शिष्ट पिपलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदै द्रुतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदै रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे लक्ष 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 पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति विमुक्तिदायकं विरञ्च विष्णु शङ्कर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहो मृतं स्वनं श्रुतं महेशकेश जातटे किरातसूत वाडदेषु पंडितेश शेतटे दुरन्त पाप तापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरानवै लोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 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 जटाशंकरे हर ओम नमः पार्वते पते हर हर महादेव। शुल्पाणी जंगलातील पुरातन काळात जसे दुकानं होते जुन्या काळामध्ये तशी परिस्थिती सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही खेडेगावांमध्ये आहे। नंदुरबार जिल्ह्यातील डोंगर भागात इथे पाडा आहे आणि या पाड्यावरती आम्ही थांबलेलो आहोत विश्रांतीसाठी 2 मिनिटासाठी। परिक्रमावासी लहान मुलांना चॉकलेट देताना आणि मैयाने पुन्हा टिकल्याचं पाकिट दिलेलं आहे लहान मुलांना। अत्यंत गरीब परिस्थिती आहे इथे, एकदम साध्या पद्धतीची घरं आहेत। शुल्पाणीतील चिखली या गावामध्ये आम्ही रस्त्याच्या कडेला एका वाळूवर बसलेला आहोत नाश्त्यासाठी। रात्री ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामाला थांबलो होतो त्या ठिकाणी आम्ही एक्स्ट्रा 2-2 चपात्या घेतल्या होत्या, कारण जंगलामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणी काही बालभोग देत नाही। आश्रम दूर दूरपर्यंत असतात, त्याच्यामुळं चालायला लागतं, खाणंही गरजेचं आहे। आता घरून थोड्याशा चटण्या आणल्या होत्या, त्या चटणी आणि चपाती खाणार आहोत। रात्रीची शिळी चपाती आणि घरून बांधून आणलेली चटणी परिक्रमावासी खाताना। कसं वाटतंय शिळी चपाती खाताय आणि चटणी खाताय? नाना कसं वाटतंय? नाना सांगा। एकदम सुंदर। कसं वाटतंय चटणी चपाती खाताना? परिक्रमेत निघाल्यापासून आज आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी नंतर आपली लाल परी दिसलेली आहे, एसटी दिसलेली आहे नर्मदे। महाराष्ट्र पुणे 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 महाराष्ट्र हो हो। मग खूप दिवसांनी आपली गाडी दिसली म्हणून आनंद झाला।
या ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत. रस्त्याच्याच कडेला एक छोटंसं घर आहे. परिक्रमावासी चहा पिण्यासाठी बसलेले आहेत. मावशी झाडाखाली बसलेले आहेत. दुसऱ्या मावशी रोडच्या कडेला आहेत. चहाची वाट बघतोय. सकाळपासून आम्हाला चहाच भेटला नाही. त्या दादांनी चहा बनवून देतात ते आम्हाला, म्हणून आम्ही चहासाठी थांबलो आहे. कुंडन छपडा गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर एक छोटंसं आम्हाला किराणा मालाचं दुकान दिसलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही बिस्लरीची बॉटल घेतली आणि छोटंसं ऑरेंजचं सोडा घेतलेला आहे ते घेणार आणि आता पुढे निघणार आहोत. या दुकानातून आता ऑरेंज सोडा घेतला, बिस्लरीची बॉटल घेतली. आमच्या मैया बसलेल्या आहेत. त्यातून चालून आल्यानंतर हा आम्ही सोडा घेतलेला आहे आणि आता तो पित आहे. पिल्याच्या नंतर कारण आज दिवसभर जेवण कुठेच भेटणार नाहीये. धडगाव डायरेक्ट बिलगाव पासून ते धडगाव 22 किलोमीटर अंतर आहे. मध्ये कुठेही जेवायला आश्रम नाहीये, त्याच्यामुळे दिसेल तिथं आम्ही थोडं थोडं खाणार आणि पुढे निघणार आहोत. पूर्ण चढ आहेत. चढताना परिक्रमावासी शॉर्टकटने चढताय. दम लागतो. 2-2 किलोमीटरचे एक चढ आहेत नुसते. चारही बाजूनी डोंगर आहे. पूर्ण 2-2 किलोमीटरचा एक डोंगर चढावा लागतो. आता हा डोंगर पूर्ण चढायचा आहे. आता अर्ध्यात आलो आहोत. कसं वाटतंय डोंगर चढून? दम नाही लागत का? कसं वाटतंय मैया? कसं वाटतंय डोंगर चढून? दम लागतो, थकवा येतो. वय झाल्यामुळे चढू वाटत नाही. घाटापणा येतो, थकवा येतो. पण मैया ताकद देते. थंडगार हवेला झाडाखाली बसलेले आहेत परिक्रमावासी. 2 किलोमीटरचं चढ चढून आले. काय वाटतंय? थोडासा थकवा वाटला म्हणून बसलो. थोडासा थकवा, थोडासाच बसलो मग शांत. नर्मदे हार. वर चढताना दम लागला, पाय गळालं. टोंगळीने चालताय ना, गुडघ्याने चालताय ना, गुडघ्यापासून पाय खाली गळाले. चढताना धाप लागते. नर्मदे हार. थोड्या झाडाखाली विश्रांतीला बसत. नर्मदे हार. नर्मदे हर, नर्मदे हर. 12-1 झालेले आहेत आणि 4-5 किलोमीटरचा डोंगर चढून आल्यानंतर भूक पण लागलेली आहे. मध्येच 17 किलोमीटर पर्यंत कुठंच आश्रम नाहीये. परिक्रमावास्यांना भूक लागलेली आहे. चारही बाजूने डोंगर आहे आणि आम्ही डोंगराच्या वरती चढावरती आहोत. भूक लागली का मैया? हो, भूक लागली आहे. किती भूक लागली? जास्त लागली. 8 दिवस झालं खायला भेटतंय. आता शुल्पानी जंगलात खायला भेटत नाहीये. नर्मदे हार. उन्हाचा कार झालेला आहे, दुपार झालेली आहे, तरी 11-12 वाजत आलेले. सकाळी बालभोग नाही भेटला आणि जेवणाची आतुरतेने वाट पाहतो. पण 17-18 किलोमीटर आम्हाला कुठेही जेवण आज मिळणार नाही. म्हणून नर्मदे हार पाहे प्रसादाची वाट, द्यावे दोन्ही हातात, शेष घेऊन जाईन, शेष घेऊन जाईन. नर्मदे हार. 2 वाजून गेलेले आहे. भयान जंगल आहे. चारही बाजूने डोंगर आहे, झाडे आहे. भूक लागलेली आहे. कोणी खायलाही बोलवत नाही. आपल्या महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात असं वाटतं मैयाने यावं, काहीतरी खायला देऊन जावं. भयंकर भूक लागलेली आहे आणि दुकानं पण नाही की काहीतरी विकत घेऊन खावं असं. हे बघा, चारही बाजूने डोंगर आहे, ही झाडी आहे. परिक्रमावासी चाललेले आहेत. भूक लागली का मैया? भूक लागली का? मैयाने खायला आणून द्यावं असं वाटतंय का? बघा, थकलेले आहेत सगळे.
कारण सकाळपासून सगळे चढच आहेत चढायचे. भूक लागलेली आहे भयंकर. दुकान पण नाही काहीतरी घेऊन खायला. कुठंतरी एक घर दिसतंय. पाणी पिऊनच चाललेलो होतो आम्ही दिवसभर. नर्मदे हर. डोंगराचं चढ चढल्यानंतर इकडनं साईडने उतार आहे खाली रोडने, पण आमच्या मैया शॉर्टकटनेच चाललेल्या आहेत. थोडंसं अंतर कमी होऊन जातं. पूर्ण फिरून यावं लागतं. शॉर्टकटने गेलं की थोडंसं अंतर कमी होतं. न जाता खालून डोंगराच्याच कडेने एक छोटीशी पगदंडी होती. तिथून आता हा डोंगर खाली उतरणार आहोत. 4-5 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर 2-3 घरं लागली आणि इथे एक छोटंसं दुकान लागलेलं आहे. भूक भयंकर लागलेली आहे. इथून आता काहीतरी कुरकुरे वगैरे घेणार आणि ते खाणार आहोत आम्ही. या दुकानात आम्ही आता खायला घेत आहोत, कारण भूक लागलेली आहे. खायला काहीच नाही. थोडं खाल्लं तर मग चालायला एनर्जी येते. आम्ही थोडंसं कुरकुरे वगैरे खायला घेतलेले आहेत आणि आईने आता ते उपरण्यामध्ये बांधलेलं आहे. पुढे कुठेतरी सावली दिसली की तिथे बसून खाणार आहोत. नर्मदे हर. राजभरडी या गावातून जाताना रस्त्यावरच एक कटलरीचं दुकान आहे बघा. शुलपाणी जंगलामध्ये अशी छोटी छोटी जंगलं असतात. शिलाई मशीन पण आहे आणि थोडी कटलरी पण ठेवलेली आहे. कुरकुरे घेतले होते खायला. ते आता राजबर्डीच्या पुढे एक छोटंसं शेत दिसलं होतं. त्या शेतामध्ये झाडाखाली आम्ही बसून खात आहोत, कारण की सकाळी भिलगावपासून निघालेलो होतो. जवळजवळ 18-19 किलोमीटर अंतर चालून आलो आहोत. काहीच भेटलं नाही खायला. थोडीशी चटणी आणि चपाती खाल्ली होती, पण ती सगळ्यांमध्ये वाटून खाल्ली. थोडंच वाटायला आलं होतं. तर आता जास्तच भूक लागलेली आहे. 2.5-3 झालेले आहेत. हे कुरकुरे घेतलेले आहेत ते खात आहोत. 23 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. पोटात काय असलं तरच चालता येईल. थोडं खाणार आणि निघणार पुढे. जंगलातून जात असताना रस्त्याच्याच कडेला बिरसा मुंडा चहा सेंटर या ठिकाणी आई आणि मावशी चहा पिण्यासाठी थांबलेले आहेत. छोटंसंच हॉटेल आहे. इथे चहा घेणार आणि पुढे निघणार आहोत, कारण भयंकर भूक लागलेली आहे. खायला काही नाहीये. चहा पिलं तर बरं वाटेल थोडंसं. इकडे चहा बनत आहे हॉटेलवर छोट्याशा. आई आणि मावशी चहाची वाट बघत आहे आणि हॉटेल शेजारीच छोटंसं हे किराणा दुकान आहे. अजूनही या नंदुरबार जिल्ह्यात या ग्रामीण भागामध्ये तराजू आहे. वजन काटा नाही, तराजूवरच इथे धान्य विकलं जातं. आपल्या आजोबांच्या काळात अशी तराजू वगैरे बघायला भेटायची किराणा दुकानामध्ये. तीच सध्याची परिस्थिती इथे आहे. चहा आता आलेला आहे. चहा आणि बिस्किट खात आहे, कारण आज दिवसभर जेवण भेटलेलं नाहीये. चहा पिला तर थोडासा थकवा निघून जाईल. आज दिवसभर काही न खाता 24 ते 25 किलोमीटर अंतर आम्ही पार केलेलं आहे आणि शेवटी शंकर नर्मदा आश्रम धनाजे या ठिकाणी धडगाव ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. तर चला मी तुम्हाला आश्रम दाखवते. रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे. श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजे, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रामध्ये हे आश्रम आहे. समोर बगीचा आहे. निसर्गरम्य वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरणात हे आश्रम आहे. इथे आंब्याचं झाड आहे. परिक्रमावासियांनी बाहेरच आसन लावलेलं आहे, कारण छोटीशी कुटी आहे. पुरुषांना आतमध्ये प्रवेश नाही, फक्त महिलाच आतमध्ये राहू शकतात. त्याच्यामुळे पुरुषांनी बाहेरच आसन लावलेलं आहे.
इथे बाहेरच परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे. पाण्याची, खाण्याची, टॉयलेट, बाथरूमची, आंघोळीची सगळी व्यवस्था आहे. आणि या छोट्याशा कुटीमध्ये सगळ्या महिला आहेत. या ठिकाणी आम्ही आसन लावलेलं आहे. काहीच दिवसभर न खाता 25 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर सगळे दमलेले आहेत. छोटीशी कुटी आहे ही. आमच्या माताजी सगळ्या थकलेल्या आहेत.